स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नाद ब्रह्मा इडली आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज सर्वांसाठी इडली फ्री आहे, विनामूल्य आहे. आज के दिन सभी लोगों के लिए इडली बिल्कुल फ्री है. कल से आपके लिए सिर्फ 10 रुपए यहाँ पे आपको पे करना पड़ेगा और इडली का टेस्ट करना पड़ेगा. नमस्कार. आज आपण आहोत नाद ब्रह्मा इडलीच्या 173व्या आउटलेटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ऐतिहासिक नांदेड शहराच्या पुण्यभूमीमध्ये जिथे गुरु गोविंद सिंगाची समाधी आहे अशा पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी आणि या ठिकाणी नाद ब्रह्मा इडलीचं उद्घाटन होत असताना आपल्या सोबत खवय्ये आहे. इनसे हम यहाँ पे संवाद करेंगे. नमस्कार, आपका क्या नाम है सर? मेरा सतनाम सिंह. सत्यनाम सिंह, अभी आपने इडली का टेस्ट किया है, कैसा है हमारा नाद ब्रह्मा इडली? ये बहुत अच्छा लगा. ये मैं इस बार पहली बार आया हूँ नांदेड़ में, तो पहली बार मैंने टेस्ट किया इडली. हमारे उधर भी मिलता है इडली, पर वो होता ठंडी देते हैं हम. ये हमने पहली बार टेस्ट किया. ऊपर सब्जी तो गर्म थी. बहुत क्वालिटी मेरे को बहुत बेस्ट लगा. मैं सभी को बोलूँगा कि एक बार हर कोई इसको टेस्ट करके जरूर देखें. सत्यनाम जी, ये हमारा 173 ब्रांच है. हमारा ये पुणे का ब्रांड है. अभी पूरे महाराष्ट्र और अभी बैंगलोर इंदौर में जा रहा है, तो पूरे इंडिया में फैलने वाला है. तो ये 10 रुपए में पूरे इंडिया में मिलने वाला है. ये 10 रुपए का कॉन्सेप्ट आपको कैसा लगता है? बहुत अच्छा लगा. इसके लिए आपको बेस्ट ऑफ लक है. तो मैं तो ये भी बोलूँगा, अगर आप मेरा कॉन्टैक्ट लो, अगर पंजाब में फ्रेंचाइज जब भी दोगे तो मैं पहला उसका ओनर बनना चाहता हूँ. एक बार करो टेस्ट. नाद ब्रह्मा इडली इज बेस्ट. थैंक यू सो मच सर. आपका स्वागत आहे नाद ब्रह्मा इडली परिवार. नाद ब्रह्मा इडलीच्या 173व्या आउटलेटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं नांदेडच्या ऐतिहासिक पुण्यभूमीमध्ये आहोत. आपल्या या ठिकाणी काही खवय्ये आहेत आपल्या सोबत. काय नाव तुझं? माझं नाव आदिती आहे. आदिती, इडलीचा आत्ताच तू टेस्ट घेतली, इडली कशी वाटली नाद ब्रह्मा? एक नंबर इडली आहे आणि म्हणजे ही पुण्यामध्ये खूप फेमस आहे आणि आपल्या नांदेडमध्ये येऊन पण एक खूप मस्त एकदम गर्दा घालत वाजवणारे. कारण की ऑलरेडी हे आनंदनगरमध्ये पण एक आउटलेट होतं. मी तिथली पण ट्राय केली आणि आज इथली पण ट्राय केली. खूप मस्त इडली लागलेली आहे आणि एकदम युनिक इडली आहे. तुम्ही नक्की नांदेडकरांनी हे टेस्ट करावी. असं 10 रुपयाची संकल्पना खरंच खूप युनिक आहे, कारण की खिशाला परवडणारी अशी ही इडली आहे. म्हणजे समजा एखाद्याला फक्त एखादी इडली खायची असेल तर ती संकल्पना या ह्याच्यातून साध्य होते. एकदा करा टेस्ट. नाद ब्रह्मा इडली सर्वात. रामचंद्र भगवान की. नुसतं एंट्रीला टाळ्यात माझ्या बुवा. आगा बाबा, गंगे एक नंबर इडली आहे नाद ब्रह्माची. आणि घरात तू तलाई 5 इडली बनवती काय? मला एकच खायची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुणाचं पोरगा ते? अच्छा है. कैसे बताओ, बहुत अच्छा लगता है नांदेड़ में आने के बाद. अरे क्या बताओ, कैसे बताओ मैं तुम्हें, तुम मेरे लिए कौन हो? मेरे लिए सांभर भी तुम हो, मेरे लिए चटनी भी तुम हो, मेरे लिए इडली भी तुम. कैसे बताओ मैं तुम्हें? जाऊं कहीं देखो कहीं तुम हो, हाँ तुम हो, वही तुम बिन तो मैं कुछ भी नहीं. कैसे बताओ? सुप्रसिद्ध नाद ब्रह्मा इडलीच्या 173व्या आउटलेटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मंचावरील मान्यवरांचं, तरगुडे परिवाराच्या वतीने आणि नाद ब्रह्मा इडली परिवाराच्या वतीनं मी निवेदक मनमोहनदास खुडे आपल्या सर्वांना विनंती करेन, एकदा सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड गजर करून या ठिकाणी मान्यवरांचं आणि आपलं स्वतःचं कौतुक आपण या ठिकाणी करूया.
प्रचंड गजर आंबेडे साहेब आणि तरगडे परिवारासाठी या ठिकाणी करूयात. साक्षात भारत माता की. नादब्रह्म इडली सेंटर 173 का 200च्या वरती जावं. नांदेडमध्ये 4-5 शाखा त्यांनी परत याच ठिकाणी ओपन करावं असा प्रतिसाद या ठिकाणी नांदेडच्या जनतेकडून मिळेल. आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करून सन्माननीय पाहुण्यांना उद्घाटनासाठी नादब्रह्म इडली सेंटरचं आपल्या हस्ते उद्घाटन करावं. माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय मोहनरावजी अंबर्डे साहेब आपल्या सोबत आहे. अंबर्डे साहेब तुमचं खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. नादब्रह्म इडलीचं ग्रँड ओपनिंग झालंय. इडलीचाही आस्वाद आपण घेतलाय. कशी वाटली आमची नादब्रह्म इडली? सर्वप्रथम नादब्रह्म इडलीचे मालक दत्तात्रय देवंचे यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण बर्मा हे अन्नाचा प्रकार असतो. नाद म्हणजे खायचा नाद पाहिजे असं त्या नावातून दिसतं मला. आणि एक बार मी आता टेस्ट केलं. उद्घाटन झालं आणि त्यांनी हे नादब्रह्म इडली एक आमच्या गुरुजी महाराजा नगरीमध्ये पूर्वीच्या रस्त्यावर बर्मा म्हणजे अन्नाचा बर्मा या ठिकाणी इडलीचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या इडलीची खरोखरच इडलीचं मला ह्या ठिकाणी असं मी परेशान झालो. एक आमदाराच्या हातानं इडलीचं उद्घाटन व्हायलं आहे आणि एक छोटं शॉप पण हे छोटं दुकान नाही. हे एक मोठं नाही का शोरूम असल्यासारखं आहे. आणि एक बार सगळ्या नांदेडवासियांना माझी एवढी विनंती आहे एक बार या इडलीचा स्वाद घ्यायला पाहिजे. बर्माचा विचार असतो अन्नामध्ये बर्माचा जो विचार असतो खरं या इडलीच्या स्वादापासून दिसून येतं. आणि इडली खाल्ल्यानंतर याचा तुपाचा सेट येतो. चटणी चांगल्या प्रकारे लागतं. आणि सांबार तर एक मी पहिली बार उद्घाटन झाला आणि पहिली बार टेस्टी सांबार लागलेला आहे. त्यामुळं या सर्व नादब्रह्म इडलीची या नांदेडचे सर्व डायरेक्टर संचालक मुंडलिक तरगुडे यांचे मनापासून अभिनंदन. या ठिकाणी खरोखरच हे नांदेडवासियांना एक चांगल्या प्रकारे सेवा देतील. आदरणीय राजेंद्र बुर्णे साहेब आहेत. एक व्यापारी असल्या कारणानं तुमचं मी या ठिकाणी नादब्रह्मच्या आउटलेटमध्ये शाखेमध्ये तरगुडे परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. जेव्हा इडली टेस्ट केली 10 रुपयामध्ये टेस्ट इडली, सांबार चांगला, चटणी चांगली. याचा आम्हाला सगळ्या नागरिकांना मी आणखी पण आवाहन करतो व्यापाऱ्यांनी सुद्धा याची या दुकानाची ॲड केली पाहिजे. कारण एवढं कमी रेटमध्ये चांगली क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे. मेन म्हणजे इथं सगळं स्वच्छ आहे आणि चांगलं क्वालिटी दिल्यामुळं सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. एकदा करा टेस्ट नादब्रह्म सर्वात बेस्ट. आपल्यासोबत दलजीत कौर मैडम या ठिकाणी हैं. आपका मैं यहाँ पे स्वागत करता हूँ. अभी अभी यहाँ पे ग्रैंड ओपनिंग होने के साथ साथ आपने इडली का भी टेस्ट किया है. तो कैसा है हमारी नादब्रह्म? ऐसे मैं हैदराबाद से हूँ. हैदराबाद में जो इडली खाते हैं हम लोग वैसे इडली कभी नहीं मिलती. ये टेस्ट किया तो मुझे बहुत अच्छा लगा. ये चलेगी. ये चलने के साथ साथ 10 रुपये में मिलती है. ये पूरे महाराष्ट्र में नहीं तो इंडिया में मिलने वाली. तो ये 10 रुपये का कॉन्सेप्ट आपको कैसा लगता है? बहुत अच्छा है. बहुत इकोनॉमिकल है. लोग इजीली खाएंगे. अफोर्डेबल रहने से लोग पसंद भी करेंगे और खाएंगे. और इंडियन फूड को इंडियन नाश्तों को प्लीज एनकरेज करो. पिज़्ज़ा बर्गर वो खाने के बजाय अपने इंडियन जो नाश्ते हैं उसको एनकरेज करो. और ये इसके लिए एक अच्छा कदम है. एंड आई कांग्रेचुलेट यू. एक बार करो टेस्ट. नादब्रह्म इडली सबसे